पुरंदर तालुक्यातील शिवरी नावाचे एक गाव आहे. सासवड पासून फक्त 8 किलोमीटर आणि जेजुरी पासूनही फक्त 8 किलोमीटर, म्हणजे या दोन्हींच्या मध्यभागी हे शिवरी नावाचं गाव वसलेले. सासवड जेजुरी रोड आणि या शिवरी गावाच्याच वेशीवरती म्हणजेच रस्त्याच्याच बाजूला यमाई मातेचं भव्य असं मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी यमाई मातेचं दर्शन घेण्यासाठी आजही महाराष्ट्रातून आणि अनेक गावागावातून लाखो लोक त्या ठिकाणी येतात आणि यमाई मातेच्या पायाशी नतमस्तक होतात. मित्रांनो, तुमचं आमचं सगळ्यांचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया आहे आणि जेजुरीच्या खंडेरायाचं जर आपण दर्शन घेतलं तर यमाई मातेचं दर्शन घ्यावंच लागतं, तरच तुमची जेजुरीची यात्रा पूर्ण. आणि याचंच रहस्यमय असा या यमाई मातेच्या मंदिराचा इतिहास आज आपण जाणणार आहोत. मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी अखंड विश्वाची मालकीन अधिमाया शक्ती म्हणजेच पार्वती माता या ठिकाणी कशी प्रकट झाली, सुंदर अशी कथा आहे. अहो विचार करा, ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं, संत ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेला पंढरपूरला जायचे ना, त्यावेळी यमाई मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायचे आणि यमाई मातेच्या मंदिरासमोर असलेलं लिंबाचं झाड माऊली त्या ठिकाणी बसायची आणि जेवण करून नंतरच पंढरपूरच्या यात्रेला जायचे. मित्रांनो, विचार करा, हजारो वर्षाचा इतिहास या मंदिराला आहे. ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केले, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचं आपलं दाखलं धनी छत्रपती शंभूराजे यमाई मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायचे आणि मगच जेजुरीच्या खंडोबाच्या पाया पडायला जायचे. मित्रांनो, या मंदिराला फार मोठा इतिहास आहे. जी आपली गणपती बाप्पाची जी मंदिर आहेत ना, अष्टविनायक, ज्यांना गणपती बाप्पा प्रसन्न, ते मोरया गोसावी, संत मोरया गोसावी यमाई मातेच्या पायाशी नतमस्तक होऊन मग मोरगावला जायचे. हो विचार करा मित्रांनो, हजारो वर्षाचा इतिहास या शिवरी गावाला आहे आणि या ठिकाणच्या यमाई मातेच्या मंदिराला आहे. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की प्रत्यक्षात यमाई माता त्या ठिकाणी कशी प्रकट झाली, सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, ज्या ठिकाणी माता प्रकट झाली ना, त्या जागेवरती आजही पाणी आहे. हो, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा त्या ठिकाणी पाणी आहे त्या जागेवर. आणि स्वयंभू या ठिकाणी अखंड विश्वाची माता यमाई माता कशी प्रकट झाली, ही सुंदर अशी कथा जर तुम्ही ऐकली तर अक्षरशः तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतील. देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर पाहायचं असेल, जाणायचं असेल, तर यमाई मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायला तुम्ही नक्की जा. आणि सुंदर अशी कथा शेवटपर्यंत आपण ऐका विश्वासानं. आणि आम्हाला शेवटी कमेंट फक्त यमाई मातेचा उदो उदो अशी आम्हाला कमेंट जरूर करा. आपण त्या भागातून असताल, सासवड, जेजुरी, खळद, वाळून त्या भागातून असताल तर नक्की आपल्या गावाच्या नावाविषयी आम्हाला कमेंट करा. चला, वेळ न दौडता यमाई मातेचा उदो उदो म्हणून आज आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, शिवरी नावाचं गाव सासवड जेजुरी रोडला आहे बघा एकदम. आता नवीन रस्ता झालाय, पुलाच्या शेजारी भव्य असं हे मंदिर उभं आहे यमाई मातेचं. सुंदर अशी कथा ऐका. मित्रांनो, शिवरी गावातील एक शेतकरी की त्याच्याकडे शेती तर होतीच, परंतु गाया भरपूर होत्या आणि त्याच्या गायामध्ये एक कपिला नावाची एक गाय होती आणि ती गाय भरपूर दूध देत होत्या. 7-8 लिटर साध्या गाया हजारो वर्षाचा काळ दूध देत होती. आणि अचानक एका दिवसापासून ती गाय दूध द्यायची बंद झाली. शेतकरी फार काळजीत पडला. त्याला वाटलं, मी एवढं खायला टाकतोय गायला आणि गाय दूध का देत नाही. या शेतकऱ्यानं निश्चय केला की आज या गायीच्या पाठीमागे मी जाणार आणि नक्की काय होतंय ते पाहणार. आणि तो शेतकरी दिवसभर रानात त्याने आपल्या गुरं चारली आणि तो गायीच्यावरती ध्यानच ठेवत होता बघा, त्या कपिला गायच्यावर, की गाय दूध कुठं देते किंवा कोण दूध काढून नेतंय. तो शेतकरी त्या ठिकाणी हे सगळं पाहत होता. दुपारची वेळ झालेली होती आणि त्या ठिकाणी ती गायीची कपिला होती. एका शेतामध्ये असलेलं एक वारुळ होतं आणि त्या वारुळावरती ती गायी आपल्या दुधाचा पाना सोडत होती. शेतकऱ्यानंच पाहिलं, त्यानं ठरवलं की ही वारुळच आता आपण काढून टाकायचं, मग ही दूध त्या ठिकाणी देईल कशी. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्यानं नांगूर घेतला, बैल झोपली आपली नांगराला आणि नांगूर घेऊन तो शेतकरी त्या जागेवरती वारुळ काढण्यासाठी गेला. पहिलंच तास नांगराचा फाळ त्या वारुळामध्ये घुसला आणि काय चमत्कार हो, रक्ताच्या चिळखंड्या त्या ठिकाणी त्या वारुळातून उडाल्या. शेतकरी घाबरला आणि त्या वारुळातून हजारो सूर्यांचा प्रकाश जसा बाहेर पडावा तसाच लक्कासा प्रकाश पडला आणि ही अधिमाया शक्ती यमाई माता अष्टभुजा प्रकट झाली.
हातात वेगवेगळी शस्त्र त्या ठिकाणी, आणि अक्षरशः या नवग्रह पायामध्ये आपल्या माथ्यावरती शिवलिंग, यमाई माता त्या ठिकाणी प्रकट झाली बघा. तो शेतकरी घाबरला, त्याला काय करावं हे कळेना. नतमस्तक होऊ लागला मातेच्या पायाशी, आणि मातेने त्या शेतकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवला. शेतकरी दादा, घाबरू नकोस, तू निमित्त आहे फक्त अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी, आणि मल्हारी मार्तंडांना भेटण्यासाठी येणारे जे भक्त आहेत त्यांना दर्शन देण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी मी या ठिकाणी प्रकट होणारच होते. तू फक्त निमित्त आहे. आणि मातेचं हे बोलणं ऐकून त्या शेतकऱ्याला गगनात मावेनासा आनंद झाला. लक्षात घ्या, यमाई मातेने या ठिकाणी वचन दिलंय की जो मनापासून भक्ती करील त्याच्या हाकेला मी धावून येईल. तो गावात जाऊन सगळ्याला सांग. त्या शेतकऱ्याने ते बघा गावात जाऊन सांगितलं, आणि छोटंसं पहिलं मंदिर यमाई मातेचं उभं राहिलं. मित्रांनो, ज्या वारुळातून अधिमाया शक्ती आपली म्हणजेच मूळ माया यमाई प्रकट झाली, त्या जागेवरती आजही पाणी आहे बघा. म्हणजे जे लिंग आहे त्या त्या ठिकाणी पाणी आहे बघा. आज सुद्धा उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, पाणी वाढतही नाही आणि कमी नाही. आणि छोटंसं मंदिर उभं राहिलं, आणि माता त्या ठिकाणी नवसाला पाहू लागली. ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होऊ लागला बघा. विश्वास ठेवल्यानंतर, मातेची सेवा केल्यानंतर मनातील इच्छांची पूर्तता होऊ लागली. आणि मित्रांनो, विचार करा, ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर माऊली आणि सगळी भावंड आदिशक्ती मुक्ताई या मंदिराच्या समोर येऊन बसलेले आहेत. ज्या वेळेला पंढरपूरला जात होते ना, यमाई मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायची ही भावंड, आणि नंतरच पुढं पंढरपूरला जायचं. विचार करा मित्रांनो, केवढा मोठा इतिहास यमाई मातेचा हा, भक्तीचा. मोरया गोसावी मोरगावला जाताना यमाई मातेच्या पाया पडायचं आणि मगच पुढं जायचं. आणि आताच्या काळातला विचार केला मित्रांनो, तर ज्यांनी हे सुंदर स्वप्नाहुनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केले ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती शंभूराजे यमाई मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायचे. त्या ठिकाणी राहायचे, जेवण केले, आणि नंतरच पुढं जेजुरीला जायचं आणि मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक व्हायचं. आणि उंच आकाशात भंडारा स्वतः महाराज उधळून देत होते. मित्रांनो, असा हा यमाई मातेचा इतिहास. अहो, यमाई मातेची ती पाषाणातील मूर्ती, अष्टभुजा असलेली, शंख चक्र गदा सगळी शस्त्र हातामध्ये, 8 हात आहेत मातेचे. देवीचं वाहन रेडा आहे. देवीच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. नवग्रह नतमस्तक आहेत मातेच्या पायाशी. लक्षात घ्या, तुमच्या कुळाचं रक्षण करणारी माता आहे यमाई माता म्हणजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही जेजुरीला येताय ना, तुमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे ना, ज्या वेळेला तुम्ही यमाई मातेच्या पायाशी नतमस्तक होताल त्याच वेळेला तुमची जेजुरीची यात्रा पूर्ण होते. प्रत्यक्षात त्या ठिकाणी मातेने सांगितले. आणि मित्रांनो, यमाई देवीचा जो उत्सव आहे तो नवरात्रात सुद्धा मोठा असतो. हनुमान जयंती झाल्यानंतर 8व्या दिवशी, चैत्र शुक्ल पक्ष 8व्या दिवशी हा उत्सव फार मोठा होतो. पार्वती माता आणि महादेवांचा त्या ठिकाणी विवाह लावला जातो बघा. आणि हा कालाष्टमीला विवाह पार पडतो. शिवरीचा जो सगळा परिसर, हजारो लोक आणि मातेच्या पायाशी नतमस्तक होता. तो नवरात्रीचा जो काळ आहे, देवीला 9 पोशाख 9 दिवस असतात. 9 वाहनावरती देवीला त्या ठिकाणी बसवलं जातं आणि अनेक अलंकार देवीच्या गळ्यात घातले जातात. मित्रांनो, देवीचा वार मंगळवार आहे, शुक्रवार आहे. त्यामुळे अवश्य आपण जेजुरीला जात आहात, या मंदिराला आपण भेट द्या. मित्रांनो, विचार करा की जमिनीपासून 3.5 ते 4 फूट उंचीवरती मंदिर आहे. आणि आजही ज्या वारुळातून माता प्रकट झाली त्या जागेवरती पाणी आहे बघा. ठिकाणी विज्ञानवादी जी लोक असतात त्यांनी सुद्धा बघा चेक केले की पाणी येतंय कुठून, कोणाला कळलं नाही. कारण मूळ माया आहे. या मायेनं अखंड विश्व निर्माण करणारी माता आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी भव्य असणारं मंदिर आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार ज्या ठिकाणी झाला, जुन्या मंदिराचा भव्य मंदिर उभं आहे. 3 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे मंदिर भव्य आता उभं राहिले. मंदिराचा भक्त निवास फार मोठा आहे. आणि विशेष म्हणजे सांगावं असं वाटतं गर्वानं या ठिकाणी की या महाराष्ट्रात देशात अनेक मंदिरे उभं राहत्यात, परंतु या मंदिराला मित्रांनो वर्गणी कुणी मागितली नाही बघा. कारण बुद्धी देणारी ती माता आहे. यमाई मातेनं बुद्धी दिली आणि अनेक भक्तांनी त्या ठिकाणी या मंदिराला भरभरून दान केलं आणि हे मंदिर उभं राहिलं. शिवरीतील गावकरी घ्या, आजूबाजूच्या परिसरातील भक्त घ्या, भरभरून दान दिलं आणि हे मंदिर असणारं भव्य उभं राहिलं. त्या मंदिराची जी ट्रस्ट आहे त्यांचं फार मोठं काम आहे. या ट्रस्टीचे अध्यक्ष नवनाथ कामथे आणि पूर्वीचे जे अध्यक्ष
आत्माराम भाऊ कामथे, अनेक लोक आहेत, गावकरी आहेत, तरुण वर्ग आहेत. खरंच यांचं फार मोठं योगदान, त्यामुळे हे भव्य असणारं मंदिर आज उभं राहिलं. तर मित्रांनो, हे मंदिर जे पहाटेच 5ला बघा खोललं जातं. सकाळची आरती होती, अभिषेक होतो आणि याच्यानंतर 6:30 वाजता महाआरती होते आणि संध्याकाळी सुद्धा 8:30 वाजता या ठिकाणी आरती होते. मंदिराचं जे पूजा आहे ती गुरु समाज पूजा पाहतो बघा. आणि 9 वाजता हे मंदिर बंद होतं. मंदिराचं साफसफाई करणं, वाजवणं हे गडशी लोक पाहतात आणि माळी समाज देवीला फुलं आणि हार देण्याचं आजही काम करतो. आणि मित्रांनो, त्या ठिकाणचे जे पुजारी आहेत, प्रत्येक पिढ्यांचा इतिहास आहे त्या ठिकाणचा, त्या पुजाऱ्यांचा. आणि त्यांचं नाव आहे योगेश शास्त्री कोरे. यमाई देवीची अगदी मनापासून विश्वासानं पूजा करतात. त्यांचे खरंच मनापासून या ठिकाणी आभार आम्ही मानतो. मित्रांनो, यमाई माता का बरं नाव पडलं ह्याची सुद्धा सुंदर अशी कथा आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगू. या सातारामध्ये औंध नावाचं गाव आहे बघा, आपण ऐकलंय असेल, औंधची यमाई माता. तर मित्रांनो, औंधच्या त्या ठिकाणी औंधासूर नावाचा राक्षस होता आणि हे युद्ध त्या ठिकाणी भयंकर चाललेलं होतं. कोल्हापूरचा, ज्यांना राजा म्हटलं जातं, दख्खनचा राजा देव ज्योतिबा आणि औंधासुरामध्ये युद्ध चाललेलं होतं. देव ज्योतिबा या औंधासूर राक्षसाला मारू शकत नव्हते. अंतर्ज्ञानानं कळालं, अखंड या विश्वाची मालकीन, त्या मालकीनला आवाज दिला, ए माई धावून ये, ए माई धावून ये. देव ज्योतिबाने आवाज दिला आणि तो आवाज गगनाला भिडला, म्हणजेच भगवान शिवशंकराचा. आणि मूळ माया त्या ठिकाणी धावून आली. यमाई हे नाव पडलं बघा. आणि औंधासूर राक्षसाला मारलं म्हणून औंध हे नाव पडलं आणि मूळ यमाई माता त्या ठिकाणी प्रकट झाली. आणि तीच माता या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आली भक्ताच्या रक्षणासाठी. आणि म्हणून मित्रांनो, यमाई माता म्हणजे अखंड या विश्वाची माता आहे, पार्वती माता आहे ना हो. या मंदिराला भेट देण्यासाठी आपण अवश्य जा. आणि ही सुंदर अशी माहिती आवडली तर शेअर करा. आपण आपल्या यमाई मातेचा इतिहास जाऊ द्या साता समुद्राच्या पलीकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.